लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मसाले भात. तर अगदी एकदम सोप्या पद्धतीचा मसाले भाताची रेसिपी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. 4 ते 5 जणांसाठीचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यासाठी 4 वाट्या तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. तुम्ही कोणताही तांदूळ यूज करू शकता. याला आपण आता 5 मिनिट असंच पाण्यामध्ये भिजत ठेवूया. आता आपण भाज्या कोणत्या कोणत्या यूज केल्या ते बघू. उभा चिरलेला 2 कांदे, एखादा टेबलस्पून शेंगदाणे, थोडासा जाडसर कापलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट, अशी उभे काप केलेले वांगी, त्यानंतर 1 चिरलेला बटाटा आणि 1 वाटी इथे वाटाणा घेतलेले आहे. घरामध्ये जे जे भाज्या आहेत त्या मी यूज केलेल्या आहे. आणि असे गरम पाण्यातून काढलेले सोयाबीन. आणि आता इथे मिरे 10 ते 12 मिरे, 2 तेजपत्ता, फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 3 विलायची आणि 2 लवंग. आता आपण याची फोडणी घालूया. पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घातलं. त्यानंतर गरम ह्याच्यामध्ये मोहरी छान तडतडली. एखादा चमचा जिरे घालायचे. जिरे छान फुलले की गरम मसाले घालायचे. त्याला थोडं 1-2 मिनिट असं राहू द्यायचं. त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून छान कांदा फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाला की हिरव्या मिरच्या घालून त्यालाही थोडंसं आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर वाटाणे, त्यानंतर आलूचे काप घातले. प्रत्येक भाज्या घालून आपण थोडं त्याला फ्राय करून घ्यायचं. आणि अद्रक लसूण पेस्ट घालून त्याचाही कच्चापणा जाण्यासाठी आपण त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया. असं जाडसर कापलेलं टोमॅटो, फ्राय करून घेऊया. गुडघर शेंगदाणे आणि उभे कट केलेले वांगी. आता इथे 2 चमचा हळद, चवीप्रमाणे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट यूज करू शकता. मी इथे 2 चमचे लाल तिखट आणि 3 चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाल्याचं प्रमाण मी जास्त ठेवलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आता चवीपुरतं मीठ घालून याला छान हलवून घेऊया. आणि नंतर शेवटी आपण वाफवलेले सोयाबीन घालून घेऊया. भिजत घातलेला तांदूळ टाकून आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मी एकीकडे गरम पाणी करत ठेवलं होतं. मी इथे गरम पाण्याचा यूज केलेला आहे. गरम पाणी घातलं तर तांदूळ छान आपल्याला पाहिजे तसा फुलून येतो. त्यानंतर वरतून कोथिंबीर भरभरून आपण याला झाकण ठेवून वाफळून घेऊ. 5 ते 10 मिनिटामध्ये मी चेक करून बघितलं तर तुम्ही बघू शकता आपला मसाले भात छान वाफवलेला आहे. आणि असा सुटसुटीत असा आपला मसाले भात बनवून रेडी आहे. अगदी 10 ते 15 मिनिटाची रेसिपी आहे. सगळ्यांच्या आवडीचा मसाले भात आपण कोणत्याही वेळात करून खाऊ शकतो. कलरही खूप छान आलेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी सोपी वाटली असेल, आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता.